हॅलो एव्हरीवन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्युशन. ठीक आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मागचं रिव्हिजन करून घेऊ. आपण सांगितलं होतं की मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्युशन हे एका बुकच्या आधारावर बनवण्यात आली होती. ते बुक बनवलं होतं कोणी? डॉब्झस्की नावाच्या सायंटिस्टनी. ठीक आहे, त्या बुकचं नाव होतं जेनेटिक्स अँड ओरिजिन ऑफ स्पेसीज. ठीक आहे, या बुकच्या आधारावर ही थेअरी बनवण्यात आली होती. मॉडर्न सिंथेसिस हे नाव कोणी दिलं होतं? एका सायंटिस्टने दिलं होतं. त्याचं नाव सुद्धा आपण सांगितलं होतं. त्याच्यामध्ये जुलियन हक्सले नावाचा काय होता? सायंटिस्ट होता. त्यांनी ही टर्म शोधून दिली होती आणि खूप सारे आर्किटेक्ट होते ही थेअरी बनवण्यासाठी. खूप साऱ्या सायंटिस्टने मिळून ही थेअरी काय केली होती? डिझाईन केली होती. यामध्ये आपण सांगितलं की ही थेअरी कशाच्या आधारावर आहे? 3 कन्सेप्टच्या आधारावर आहे म्हटलं होतं. पहिला कन्सेप्ट होता त्याच्यामधला ज्याच्यामध्ये आपण सांगू शकतो जेनेटिक व्हेरिएशन. ठीक आहे, पहिला कन्सेप्ट होता जेनेटिक व्हेरिएशन. दुसरा कन्सेप्ट होता त्याच्यामधला नॅचरल सिलेक्शन. तिसरा कन्सेप्ट होता आयसोलेशन. ठीक आहे, तिसरा कन्सेप्ट होता आयसोलेशन. या तीन कन्सेप्टमध्ये त्यांनी डिस्क्राईब केलं होतं की इव्होल्युशन कशा प्रकारे होते. हे 3 कन्सेप्ट झाले म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये या 3 कन्सेप्ट नुसार चेंजेस आले तर त्याच्यापासून काय होऊ शकतो? नवीन स्पेसिस तयार होते, म्हणजेच काय होते? इव्होल्युशन होते, असं त्यांनी सांगितलं होतं. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय? याच्यामध्ये आपण सांगू शकतो चेंज इन जीन फ्रिक्वेन्सी और जीन पूल. ठीक आहे, जीन फ्रिक्वेन्सी किंवा जीन पूल मध्ये काय झाला? चेंज आला तर त्याला आपण काय म्हणतो? जेनेटिक व्हेरिएशन म्हणतो. ठीक आहे, चेंज इन जीन फ्रिक्वेन्सी किंवा जीन पूल म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ जीन प्रेझेंट इन द पॉप्युलेशन. ठीक आहे, पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ जीन आहे त्याला आपण जीन पूल म्हणतो. त्याच्यामध्ये बदल आले किंवा जेनेटिक मटेरियल मध्ये जर बदल आला तर आपण त्याला काय म्हणतो? जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक व्हेरिएशन वेगवेगळ्या फॅक्टरनी येते, जसं सांगितलं होतं त्याच्यामध्ये जीन म्युटेशन. ठीक आहे, जीन म्युटेशन म्हणजे काय? चेंज इन जेनेटिक मटेरियल. केमिकल चेंज इन जीन कॉल्ड ॲज अ जीन म्युटेशन ऑर द पॉइंट म्युटेशन. ठीक आहे, जीन म्युटेशन, जीन आहे एक, त्याच्यामध्ये काय होणार? थोडासा चेंज येणार, त्यामुळे काय होणार? जेनेटिक व्हेरिएशन येणार. म्हणजे जेनेटिक मटेरियल मध्ये आपल्याला वेगळे पण दिसायला लागणार. जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्या जीन मध्ये जे म्युटेशन आलेलं आहे, सपोज एक ऑर्गॅनिझम आहे त्याच्या जीन मध्ये काय झालेला आहे? थोडासा चेंज आलेला आहे, आणि दुसरा ऑर्गॅनिझम आहे त्याच पॉप्युलेशन मधला त्याच्या जीन मध्ये चेंज आलेलं नाही, तर या दोघांमध्ये काय दिसणार? थोडंसं व्हेरिएशन दिसणार. ठीक आहे, जीन म्युटेशन. त्यानंतर आपण सांगितलं होतं त्याच्यामध्ये जीन फ्लो. ठीक आहे, जीन फ्लो म्हणजे काय होते? एका पॉप्युलेशन मधून दुसऱ्या पॉप्युलेशन मध्ये काय होणार? जीन ट्रान्सफर होणं. हे कधी होत असते? मायग्रेशन. म्हणजे काही सपोज एक पॉप्युलेशन आहे, इथून मायग्रेट होऊन दुसरीकडे गेली तर तिथे काय करू शकतात? ते इंटरब्रीड करतात दुसऱ्या पॉप्युलेशन सोबत, त्यामुळे काय होते? जीनचा फ्लो होते. एका पॉप्युलेशन मधून दुसऱ्या पॉप्युलेशन मध्ये काय होते? जीन ट्रान्सफर होते. ठीक आहे, नेक्स्ट आपण पाहिलं होतं याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर मध्ये सुद्धा काय होऊ शकते? जेनेटिक व्हेरिएशन येऊ शकते. कारण काय? होमोलॉगस क्रोमोझोम ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशनच्या टाइमला होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये काय होते? एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. म्हणजे या क्रोमोझोमवरचा पार्ट या क्रोमोझोमवर आणि या क्रोमोझोमवरचा पार्ट या क्रोमोझोमवर आपल्याला जाताना दिसतो. ठीक आहे, जातो तो पार्ट क्रॉसिंग ओव्हरच्या टाइमला, त्यामुळे काय होते? त्याच्यामुळे सुद्धा जेनेटिक व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, नेक्स्ट आपण सांगू शकतो याच्यामध्ये की क्रोमोझोमल ॲबरेशन आहे. क्रोमोझोमल ॲबरेशन मुळे सुद्धा जेनेटिक व्हेरिएशन येते. क्रोमोझोमल ॲबरेशन म्हणजे काय? स्ट्रक्चरल अँड मॉर्फोलॉजिकल चेंज इन क्रोमोझोम. ठीक आहे, क्रोमोझोम मध्ये स्ट्रक्चरल आणि मॉर्फोलॉजिकल चेंज येतात, त्यामुळे काय होते? त्याला क्रोमोझोमल ॲबरेशन म्हणतो. त्याच्यामुळे सुद्धा जेनेटिक व्हेरिएशन येते. क्रोमोझोमल ॲबरेशन डिफरंट टाईपचे सांगितले होते. त्याच्यामध्ये डिलेशन. ठीक आहे, पहिला क्रोमोझोमल ॲबरेशन कोणता आहे? डिलेशन. म्हणजे याच्यामध्ये काय होणार? जीन आहे, सपोज अशा प्रकारचा क्रोमोझोम आहे, त्याच्यावर जीन्स आहेत असे ABCDE. ठीक आहे, हे जीन आहे. याच्यापैकी काय होणार? डिलेशन झालं म्हणजे काय होणार? एक जीन कोणताही काय होणार? डिलेट होणार तिथून. ठीक आहे, समजून घेऊ आपण. डी वाल्या याच्यामध्ये काय झालं? डिलेशन झालं. ठीक आहे, म्हणजे
सी डी ई. ठीक आहे, एवढेच जीन राहिले आता. म्हणजे काय झाला, बी वाला जीन काय झाला तिथून डिलेट झाला. त्याला आपण डिलेशन म्हणतो. म्हणजे त्याची जी इन्फॉर्मेशन होती ती निघून गेली. म्हणजेच काय होणार, जेनेटिक मटेरियल जे आधीचं होतं त्याच्यामध्ये काय होणार, थोडासा बदल येणार. ठीक आहे. दुसरं असते त्याच्यामध्ये डुप्लिकेशन. डुप्लिकेशन म्हणजे काय, नावातच आहे, डुप्लिकेट होते. सपोज आपल्याकडे क्रोमोझोम आहे, त्याच्यावर सपोज समजून घेऊ की अशा प्रकारचे जीन्स आहेत, ए बी सी डी ई आणि एफ. ठीक आहे, हे असे जीन्स आहेत. तर समजून घेऊ की डुप्लिकेशन बी आणि सी मध्ये झालं. ठीक आहे. तर काय होणार, त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे चेंजेस पाहायला मिळणार, ए बी सी बी सी डी ई एफ. ठीक आहे. काय झालं, हे बी सी काय झाले, 2 वेळा आले. म्हणजे त्यांचं काय झालं, डुप्लिकेशन झालं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट असते याच्यामध्ये इन्व्हर्जन. ठीक आहे. इन्व्हर्जन मध्ये काय होते, इन्व्हर्जन मध्ये जे आपला क्रोमोझोम आहे, ज्याच्यावर जीन आहे, त्याच्यामध्ये काय होते, क्रोमोझोमचा पार्ट काय होतो, डिलीट होतो आणि री अटॅच होतो. ठीक आहे. म्हणजे ए बी सी डी ई आणि एफ असे जर जीन आहे, तर काय झाला, क्रोमोझोमचा एवढा पार्ट काय होतो, डिलीट होतो आणि काय होतो, री अटॅच होतो बाय 180 डिग्री. ठीक आहे. 180 डिग्री काय होतो, तो टर्न होतो आणि री अटॅच होतो. म्हणजे सपोज आपण समजून घेऊ की अशा प्रकारे ए आहे, आता इथे सी आला, बी आला, त्यानंतर डी ई आणि एफ. म्हणजेच काय झाला, हा काय झाला, असा 180 डिग्रीने टर्न झाला. त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हर्जन म्हणतो. नेक्स्ट काय आहे, ट्रान्सलोकेशन. नेक्स्ट आपण सांगू शकतो याच्यामध्ये ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन मध्ये काय होते की याच्यावरचा सेगमेंट आहे, सपोज आपण समजून घेऊ ए बी सी डी ई आणि एफ. ठीक आहे. क्रोमोझोम वरचे जीन्स आहेत ते काय होतात, सपोज इथून एवढे डी ई एफ. ठीक आहे. सी डी ई एफ हे काय झाले, जीन्सचा सेगमेंट, सेट ऑफ जीन काय झाला, तुटला आणि दुसरीकडे जाऊन बसला. कुठे, दुसऱ्या नॉन होमोलॉगस क्रोमोझोमवर, एम एन. त्यानंतर इथे अटॅच झाला तो सी डी ई आणि एफ. ठीक आहे. अशा प्रकारे याला आपण ट्रान्सलोकेशन म्हणतो. या सगळ्या गोष्टीमुळे काय होते, जेनेटिक व्हेरिएशन येते, हे आपल्याला समजलं होतं. नेक्स्ट पाहिलं आपण नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन मध्ये आपण एक कंडिशन पाहिली होती, इंडस्ट्रियल मेलॅनिझम. ग्रेट ब्रिटेन होतं. ठीक आहे. ब्रिटेन होतं. ब्रिटेनमध्ये सुरुवातीला इंडस्ट्रीज नव्हती. 2 मॉथ होत्या, एक ब्लॅक कलरची मॉथ होती, एक व्हाईट कलरची मॉथ होती. ठीक आहे. सुरुवातीला काय नव्हतं तिथे, म्हणजे इंडस्ट्रीज नव्हत्या. त्यामुळे काय झालं होतं, तिथे व्हाईट कलरच्या मॉथचा नंबर काय होत होता, वाढत होता. ब्लॅक कलरच्या मॉथचा नंबर कमी होत होता. का, कारण आपण त्याच्यामध्ये सांगितलं होतं. ठीक आहे. एवढं इरेज करून घेतो, नंतर पुढे पाहू. ठीक आहे. नॅचरल सिलेक्शन, दुसरा कन्सेप्ट व्यवस्थितरित्या समजून घेऊ आपण. काय सांगितलं, ग्रेट ब्रिटन. ठीक आहे. ग्रेट ब्रिटनची घटना आहे. तिथे 2 मॉथ होत्या, एक होती बिस्टन बटुलरिया, जी कशी होती, व्हाईट कलरची होती. ठीक आहे. आणि एक होती बिस्टन कार्बोनेरिया, जी होती ब्लॅक कलरची. ठीक आहे. बिस्टन बटुलरिया आणि बिस्टन कार्बोनेरिया, एक ब्लॅक कलरची होती, व्हाईट कलरची होती. आधी इंडस्ट्रीज नव्हत्या. इंडस्ट्री नव्हत्या सुरुवातीला. तेव्हा कसं होतं, नो पोल्युशन सुद्धा नव्हतं. त्यामुळे काय होत होते, जे ट्रंक आहे झाडाचे त्याच्यावर काय करत होते, लायकेन ग्रो करत होते. ठीक आहे. मग ही अशी झाडाची ट्रंक आहे. सपोज हे झाड आहे समजून घेऊ आपण. ठीक आहे. हे झाडाची ट्रंक झाली. या ट्रंकवर लायकन ग्रो करत होते, ज्यांचा कलर कसा होता, थोडासा व्हाईटिशिश होता, येलोविश कलर होता समजून घेऊ. या मॉथचा जसा कलर आहे तसाच कलर होता त्यांचा समजून घेऊ. त्यामुळे ह्या मॉथ काय करत होत्या, त्या झाडावर अशा दिवसाच्या टाइमला बसून राहत होत्या, कारण ते नॉक्चर्नल होत्या, रात्रीलाच बाहेर निघत होत्या. ठीक आहे. अशा बसून असल्यामुळे काय होत होते, त्या झाडाचा जो कलर होता, लायकन्सचा जो कलर होता आणि त्यांचा कलर होता, ते त्याच्यात मॅच होत होत्या. त्यामुळे यांचे जे प्रिडेटर्स होते, मोठाले जे बर्ड्स होते, त्यांना काय होत नव्हतं, हे मॉथ दिसत नव्हत्या. ठीक आहे. ह्या मॉथ त्यांना दिसत नव्हत्या. पण त्याच टाइमला काय होत्या, ब्लॅक कलरच्या सुद्धा मॉथ होत्या. अशा प्रकारच्या ब्लॅक कलरच्या मॉथ सुद्धा होत्या.
या ब्लॅक कलरच्या मॉथ काय करत होत्या, याच पक्षाला इझिली दिसत होत्या, त्यामुळे हे पक्षी काय करत होते, यांना खाऊन टाकत होते. म्हणजे इंडस्ट्रीज नव्हत्या तेव्हा ब्लॅक कलरच्या मॉथचा नंबर कसा होत होता, कमी होत होता, आणि व्हाईट कलरच्या मॉथचा नंबर काय होत होता, वाढत होता. ठीक आहे, समजलं. इंडस्ट्रीज आल्यामुळे काय झाले, जे झाडाचे ट्रंक होते, ठीक आहे, जे झाडाचे ट्रंक होते, या ट्रंकवर काय झालं, ब्लॅक कलरची पावडर काय झाली, जमा झाली. ठीक आहे, ब्लॅक कलरची पावडर, सुट्टी डिपॉझिट, जो धूर आहे तो काय झाला, जमा झाला. त्यामुळे आता काय झालं, जी ब्लॅक कलरची मॉथ होती ते याच्यामध्ये काय करू शकत होती, केमोफ्लॅज करू शकत होती, लपू शकत होती. पण व्हाईट कलरची मॉथ काय करत होती, इझिली आयडेंटिफाय होत होती. ठीक आहे, व्हाईट कलरची मॉथ इझिली दिसत होती. त्यामुळे आता जे पक्षी होते त्यांना काय, ब्लॅक कलरची मॉथ तर दिसत नव्हती, पण दिसत कोणती मॉथ होती, व्हाईट कलरची मॉथ. मग हे काय करत होते, या व्हाईट कलरच्या मॉथला खाऊन टाकत होते. म्हणजे इंडस्ट्रीज आल्याच्या नंतर म्हणजे काय झालं, निसर्गानं सिलेक्ट केलं कोणाला, आधी व्हाईट कलरच्या मॉथला, कारण तिथे पोल्युशन नव्हतं तेव्हाची इन्व्हायरमेंटल कंडिशन वेगळी होती. पण इन्व्हायरमेंटल कंडिशन चेंज झाली, निसर्गाने सिलेक्ट केलं कोणाला, ब्लॅक कलरच्या मॉथला. ठीक आहे, आता ब्लॅक कलरची मॉथ काय करू शकत होती, निसर्गासोबत जुळून घेत होती. नॅचरल सिलेक्शन कोणाचं चाललं होतं, या ब्लॅक कलरच्या मॉथचं. ठीक आहे, व्हाईट कलरच्या मॉथचं काय होत होतं, नंबर कमी होत होता. व्हाईट कलरच्या मॉथचा नंबर कमी, आणि ब्लॅक मॉथचा नंबर काय करत होता, वाढत होता. का वाढत होता, कारण की ते इन्व्हायरमेंट त्यांच्यासाठी फेवरेबल होतं. त्या इन्व्हायरमेंटनी यांना काय केलं होतं, सिलेक्ट केलं होतं. यालाच आपण काय म्हणतो, नॅचरल सिलेक्शन म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक याच्यामधला लास्ट, मॉडर्न सिंथेटिक थिअरीचा लास्ट कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं आयसोलेशन. ते आयसोलेशन काय आहे ते व्यवस्थितरित्या आपण काय करून पाहून घेऊ. ठीक आहे, हॅलो एव्हरीवन. नेक्स्ट कन्सेप्ट आहे मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्हॉल्युशन मधला आयसोलेशन. तिसरा कन्सेप्ट आहे आयसोलेशन. ठीक आहे, आयसोलेशन या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येते की आपल्याला काय करायचं, आयसोलेट करायचं, म्हणजे काय करायचं, सेपरेट करायचं. म्हणजे याच्यामध्ये आपण सांगू शकतो, इट इज सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन ऑफ अ पर्टिक्युलर स्पेसिस. ठीक आहे, सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन ऑफ पर्टिक्युलर स्पेसिस, separation of population of particular species which prevent interbreeding between them. ठीक आहे, सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन ऑफ पर्टिक्युलर स्पेसिस, एका स्पेसिसचं काय पॉप्युलेशन आहे आणि त्यांचं काय करणं, सेपरेशन करणं, त्यांना एकमेकांपासून काय करणं, दूर करणं, आणि त्यांच्यामध्ये जे ब्रीडिंग चालत होतं, जे रिप्रोडक्शनचा मेकॅनिझम चालत होतं, जे फर्टिलायझेशन त्यांच्यामध्ये चालत होतं, ते काय करणं, प्रिव्हेंट करणं. त्याला आपण काय म्हणतो, आयसोलेशन म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट आपण याच्यामध्ये सांगू शकतो की द बॅरियर which prevent flow of gene, exchange of genetic material, called as isolating mechanism. ठीक आहे, जे बॅरियर काय करत आहे, जीनचा फ्लो किंवा जेनेटिक मटेरियलचं जे एक्सचेंज होणार होतं. ठीक आहे, रिप्रोडक्शन जर झालं असतं या दोन स्पेसिसमध्ये, दोन ग्रुपमध्ये पॉप्युलेशनच्या, काय सांगितलं आपण पहिल्यांदा, आयसोलेशन म्हणजे काय, एक पॉप्युलेशन आहे समजून घेऊ आपण, असे वेगवेगळे ऑर्गॅनिझम आहे समजून घेऊ, आणि यांचं काय झालं, सेपरेशन झालं, ते एकमेकांपासून काय झाले, दूर झाले. ठीक आहे, एकमेकांपासून काय झाले, ते अलग अलग झाले, तर त्याला आपण काय म्हटलं, आयसोलेशन. आणि आयसोलेशन झाल्याच्या नंतर काय होऊ शकत नाही, यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होऊ शकत नाही. ठीक आहे, यांच्यामध्ये काय होणार नाही, इंटरब्रीडिंग होणार नाही. मग असे जे बॅरियर काय करतात, त्यांच्यामधलं इंटरब्रीडिंग काय करतात, प्रिव्हेंट करतात, त्यांच्यामध्ये चालणारं जेनेटिक मटेरियलचं एक्सचेंज प्रिव्हेंट करतात, त्या मेकॅनिझमला आपण काय म्हणतो, आयसोलेटिंग मेकॅनिझम. ठीक आहे, देयर आर डिफरंट आयसोलेटिंग मेकॅनिझम प्रेझेंट इन द इन्व्हायरमेंट. ठीक आहे, डिफरंट isolating mechanism present in environment which leads to formation of
न्यू स्पेसीज, ठीक आहे, ज्यापासून काय होते वेगवेगळे आयसोलेटिंग मेकॅनिझम आहे, यांना डिफरंट करणं, यांना एकमेकांपासून दूर करणं, यांच्यामध्ये चाललेलं रिप्रोडक्शन प्रोव्हाइड करणं, याच्यासाठी खूप सारे असे काय आहेत बॅरियर अवेलेबल आहेत आणि त्या बॅरियरमुळे काय होते मग नंतर हे एकच स्पेसीज होती पण ते अलग अलग झाले आणि नंतर मग याच्यापासून काय बनते स्पेसीज, दोन स्पेसीज काय होऊ शकतात तयार होऊ शकतात, कारण मग त्यांच्यामध्ये काय होणार यांच्या जेनेटिक मटेरियलमध्ये आणि यांच्या जेनेटिक मटेरियलमध्ये काय होणार फरक येणार, मग ते एकमेकांसोबत काय करू शकणार नाही रिप्रोडक्शन करू शकणार नाही, म्हणून ही एक नवीन स्पेसीज आणि ही एक नवीन स्पेसीज म्हणून काय होऊ शकते अस्तित्वात येते असं त्या थिअरीचं म्हणणं होतं, ठीक आहे, समजलं असेल इथपर्यंत. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल आपण सांगू शकतो की डार्विनचे फिंचेस जे आहेत, डार्विनचे फिंचेस, डार्विनचे बर्ड्स जे होते फिंचेस नावाचे ते काय आहे याचं एक बेस्ट काय आहे उदाहरण आहे, ठीक आहे, बेस्ट एक्झाम्पल आहे, ठीक आहे. काय सांगितलं आपण आयसोलेशन म्हणजे काय सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन इनटू अ स्मॉल युनिट, ठीक आहे, विच प्रिव्हेंट द इंटरब्रीडिंग बिटवीन देम, सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन इनटू स्मॉल युनिट which prevent interbreeding between them called as a isolation. There is a barrier which prevent the gene flow or exchange of genetic material called as a isolation mechanism, ठीक आहे, जे बॅरियर काय करतात जीनचा फ्लो या ऑर्गॅनिझम मध्ये प्रिव्हेंट करतात त्यांना आपण आयसोलेशन मेकॅनिझम म्हणतो. आयसोलेशन मेकॅनिझम कशा आहे वेगवेगळ्या टाईपचे आयसोलेशन मेकॅनिझम आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये पाहायला मिळतात, ठीक आहे. त्यानंतर आपण दोन टाईपचे आयसोलेशन मेकॅनिझम आहे, ज्याच्यामध्ये जिओग्राफिकल आयसोलेशन आणि दुसरं आहे त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, ठीक आहे. ते काय आहे ते एकदा व्यवस्थितरित्या आपण काय करू पाहून घेऊ. आयसोलेशन मध्ये परत पहिला पॉइंट आहे त्याच्यामध्ये जिओग्राफिकल आयसोलेशन, ठीक आहे. जिओग्राफिकल आयसोलेशन, जिओग्राफिकल आयसोलेशन इज ऑल्सो कॉल्ड एज अ फिजिकल आयसोलेशन, ठीक आहे. जिओग्राफिकल आयसोलेशनलाच आपण काय म्हणू शकतो फिजिकल आयसोलेशन सुद्धा म्हणू शकतो. इट ऑकर्स कधी होते हे, इट ऑकर्स व्हेन ओरिजिनल पॉप्युलेशन डिवाइड इनटू वन और मोर ग्रुप, ठीक है, बाय द barrier such as river, ocean, mountain, glaciers etc, ठीक आहे. काय आहे जिओग्राफिकल आयसोलेशन म्हणजे काय जिओग्राफिक एरियामुळे जिओग्राफिकल कंडिशनमुळे काय झालं एक ओरिजिनल पॉप्युलेशन होतं ते काय झालं एकमेकांपासून डिवाइड झालं छोट्या छोट्या ग्रुपमध्ये, तर त्याला आपण काय म्हणतो जिओग्राफिकल आयसोलेशन. समजून घेण्यासाठी आपण की अशा प्रकारचं एक पॉप्युलेशन आहे, कोणतंही एक पॉप्युलेशन समजून घ्या कशाचं आहे बर्ड्सचं ॲनिमल्सचं, ठीक आहे, अशा प्रकारचं एक पॉप्युलेशन आहे. ते पॉप्युलेशन काय झालं वेगवेगळ्या ग्रुपमध्ये काय झालं डिवाइड झालं, ठीक आहे. समजून घेऊ आपण यांच्यामध्ये काय झाली रिव्हर आली, ठीक आहे, हे असे दोन ग्रुप काय झाले वेगवेगळे झाले एकमेकांपासून. समजून घेऊ आपण असेच काय झाले इथे माउंटेन आले, त्यामुळे आणखी एक ग्रुप पडला त्यांचाच, ठीक आहे. त्यानंतर इथे आपण सांगू शकतो की ग्लेशियर्स आले, ठीक आहे. त्यानंतर असे काय झाले यांचा असे छोटे छोटे ग्रुप पडले, हे काय होतं ओरिजिनल पॉप्युलेशन, ओरिजिनल पॉप्युलेशन होतं, ठीक आहे. ओरिजिनल पॉप्युलेशन काय झालं it occurs when the original population divide into one or more group due to the barriers such as river, ocean, mountain, glacier, ठीक आहे. या सगळ्या बॅरियर मुळे काय झाले जे ओरिजिनल पॉप्युलेशन होतं ते काय झालं छोट्या छोट्या ग्रुपमध्ये डिवाइड झालं, ठीक आहे. These population face different environmental condition, ठीक आहे. These population face different इन्व्हायरमेंटल कंडिशन. या पॉप्युलेशनला काय करायचं काम पडू लागलं समोर समोर वेगवेगळे इन्व्हायरमेंटल कंडिशन फेस करण्याचं काम पडू लागलं. हेन्स दे डेव्हलप न्यू ट्रेट. त्यामुळे त्यांनी काय केलं नवीन ट्रेट नवीन कॅरेक्टर काय केले डेव्हलप केले त्या इन्व्हायरमेंटल कंडिशनला फेस करण्यासाठी.
बाय द म्युटेशन. कशामुळे? म्युटेशनमुळे. वेगवेगळे नवीन कॅरेक्टर, प्रत्येकाने एक वेगवेगळे कॅरेक्टर डेव्हलप केलं, एक किंवा एकापेक्षा जास्त कॅरेक्टर त्यांनी काय केले, डेव्हलप केले त्या इन्व्हायरमेंटला फेस करण्यासाठी. ठीक आहे, समजून घेऊ. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे डार्विनचे फिंचेस. ठीक आहे, डार्विनचे फिंचेस म्हणजेच काय, डार्विननी एका बर्ड्सवर रिसर्च केला होता गलापागोस आयलंडच्या, त्याला त्यांनी फिंचेस म्हटलं होतं. ठीक आहे, मग समजून घेऊ की डार्विनचे फिंचेस हे सगळे काय आहेत, बर्ड्स आहेत. ते काही कारणामुळे काय झाले, छोट्या छोट्या ग्रुपमध्ये काय झाले, डिवाइड झाले. ते आयलंड होतं गलापागोस आयलंड, तिथून ते काय झालं, काही रिझनमुळे ते काय झाले, ग्रुप पडले त्यांचे. ठीक आहे, मग इथे काय इन्व्हायरमेंटल कंडिशन कशी आहे की इथे स्मॉल ग्रेन्स मिळू लागले. ठीक आहे, बारीक धान्य मिळू लागले त्यांना, त्या बर्ड्सला. त्यामुळे त्यांनी त्यांच्यामध्ये काय केलं, त्यांच्यामध्ये चेंजेस झाले आणि त्यांच्यामध्ये काय झाले, एक छोटीशी काय झाली, बीक तयार झाली, छोटीशी चोच त्यांच्यामध्ये तयार झाली. हे त्यांच्यामध्ये आलेलं काय आहे, चेंज आहे, हे त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेलं नवीन काय आहे, ट्रेट आहे. ठीक आहे, त्यामुळे काय झाले, हे एक वेगळी स्पेसिस तयार झाली. कारण यांचं जेनेटिक मटेरियल कसं झालं, मग यांचं जेनेटिक मटेरियल आणि यांचं जेनेटिक मटेरियल कसं झालं, डिफरंट झालं. ठीक आहे, यांच्यामध्ये काय झालं, विविधता आली, सिमिलॅरिटी राहिली का नाही, त्यांच्यामध्ये काय झालं, यांचं जेनेटिक मटेरियल यांचं जेनेटिक मटेरियल अलग अलग झालं. त्यामुळे हे दोन बर्ड्स एकच होते पहिल्यांदा सुरुवातीला, पण ते नंतर आता त्यांच्या जेनेटिक मटेरियलमध्ये, त्यांच्या जीन पूलमध्ये व्हेरिएशन आल्यामुळे ते आता इंटरब्रीडिंग करू शकत नाही. त्यामुळे ही एक स्पेसिस तयार झाली आणि ही दुसरी स्पेसिस काय झाली, तयार झाली. समजून घेऊ की इथे काय होते, छोटे ग्रेन्स मिळत नव्हते, मोठे मोठे ग्रेन्स काय होत होते, खाण्यासाठी मिळत होते. ठीक आहे, त्यामुळे या बर्ड्सची बीक कशी झाली, थोडीशी मोठी झाली. ठीक आहे, त्यानंतर इथे जे होते, इथे सपोज आपण समजून घेऊ की इथे फ्रुट्स मिळत होते. ठीक आहे, खाण्यासाठी. त्यामुळे इथले जे बर्ड्स होते त्यांच्या चोचीमध्ये अशा प्रकारचं मॉडिफिकेशन आलं, कशासाठी, फ्रुट्स खाण्यासाठी. ठीक आहे, हे सगळे नंतर काय झालं, यांच्या जेनेटिक मटेरियलमध्ये काय झाला, बदल आला आणि सगळे बर्ड्स काय झाले, वेगवेगळ्या स्पेसिस म्हणून ग्रो करू लागले. असं कोणी सांगितलं होतं, आपल्याला डार्विननी सांगितलं होतं. डार्विननी स्पेशली त्या फिंचेसवरच काय केलं होतं, रिसर्च केला होता. ठीक आहे, हे समजलं जिओग्राफिकल आयसोलेशन. नेक्स्ट टॉपिक आहे आपला याच्यामध्येच रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. ठीक आहे, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन पाहून घेऊ पटकन. आयसोलेशन दोन टाईपचे असतात म्हटलं होतं, जिओग्राफिकल आयसोलेशन आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन काय आहे ते पाहून घेऊ. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन मध्ये सांगू शकतो, इट ऑकर व्हेन चेंज इन जेनेटिक मटेरियल, जीन पूल and reproductive structure occur. ठीक आहे, काय होणार, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन कधी पाहायला मिळणार, जेव्हा जेनेटिक मटेरियल मध्ये चेंज येणार, जीन पूल मध्ये चेंज येणार, किंवा जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात त्याच्यामध्ये जेव्हा चेंज येणार, तेव्हा आपल्याला काय होते, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे काय, वेगवेगळेपणा. रिप्रोडक्शन मध्ये आलेला वेगवेगळेपणा काय होते, आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन दोन टाइप्स आहेत परत त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये सांगू शकतो आपण की प्री मेटिंग और प्री झायगोटिक आयसोलेशन. ठीक आहे, प्री मेटिंग और प्री झायगोटिक आयसोलेशन हे कधी होणार, इट प्रिव्हेंट फर्टिलायझेशन अँड रिप्रोडक्शन. ठीक आहे, फर्टिलायझेशन आणि रिप्रोडक्शन प्रिव्हेंट होते कशामध्ये, प्री मेटिंग प्री झायगोटिक आयसोलेशन मध्ये. प्री म्हणजे अगोदर, मेटिंगच्या अगोदर. ठीक आहे, ते म्हणजे मेटिंगच होणार नाही तिथे, त्याला किंवा झायगोट फॉर्मेशन होणार नाही, त्यालाच काय होतो आपण म्हणतो प्री मेटिंग और प्री झायगोटिक आयसोलेशन. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपण प्री मेटिंग नेक्स्ट राहणार, याच्यामध्ये पोस्ट मेटिंग ते सुद्धा पाहून घेऊ. प्री मेटिंग मध्ये वेगवेगळे आयसोलेशन येतात, त्याच्यामध्ये जसं आहे हॅबिटॅट आयसोलेशन. ठीक आहे, हॅबिटॅट आयसोलेशन मध्ये आपण सांगू शकतो की एक पॉप्युलेशन आहे, त्यांचे मेंबर एकाच जिओग्राफिक एरियामध्ये राहतात. ठीक आहे, एक पॉप्युलेशन आहे, त्यांचे मेंबर काय होतात, एकाच जिओग्राफिक एरियामध्ये राहतात, पण त्यांचे हॅबिटॅट कसे असतात, वेगवेगळे असतात. त्यामुळे ते त्यांच्या हॅबिटॅट मधून एकमेकांजवळ येऊ शकत नाही, कशासाठी, रिप्रोडक्शन करण्यासाठी. ठीक आहे, रिप्रोडक्शन इज नॉट पॉसिबल, रिप्रोडक्शन नॉट पॉसिबल ड्यू टू डिफरंट हॅबिटॅट.
ठीक आहे. हॅबिटॅट वेगवेगळं असल्यामुळे रिप्रोडक्शन पॉसिबल होत नाही, त्याला आपण हॅबिटॅट आयसोलेशन म्हणतो. नेक्स्ट याच्यामध्ये आहे सीझनल आयसोलेशन. ठीक आहे. सीझनल आयसोलेशन मध्ये आपण काय सांगणार की एक पॉप्युलेशन आहे जे एकाच जिओग्राफिक एरियामध्ये राहते, पण त्यांच्यामध्ये काही ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शनचा कालावधी असतो त्यांचा सपोज समर, तर काहींचा असते विंटर. ठीक आहे. म्हणजे काय होते त्याच्यामध्ये सीझनल चेंजेस येतात. रिप्रोडक्शन, सेक्झुअल मॅच्युरिटी comes in different season. ठीक आहे. म्हणजे त्यांचा रिप्रोडक्शनचा जो टायमिंग असतो वेगवेगळा असतो, त्यामुळे ते एकमेकांसोबत रिप्रोडक्शन करू शकत नाही. काही ऑर्गॅनिझम समरमध्ये रिप्रोडक्शनसाठी येणार, तर काही ऑर्गॅनिझम विंटरमध्ये, त्यामुळे त्यांचं रिप्रोडक्शन होऊ शकणार नाही. ठीक आहे. ते आहे सीझनल आयसोलेशन. नेक्स्ट आहे इथिओलॉजिकल आयसोलेशन. ठीक आहे. अशा प्रकारे इथिओलॉजिकल आयसोलेशन म्हणजे काय, याच्यामध्ये आपण सांगू शकतो की डिफरंट काय असतात त्यांचे मेटिंग हॅबिट्स. ठीक आहे. डिफरंट मेटिंग हॅबिट, त्यांच्या मेटिंगच्या हॅबिट कशा असतात, वेगवेगळ्या असतात, त्यामुळे ते एकमेकांसोबत मेट करू शकत नाही किंवा रिप्रोडक्शन करू शकत नाही किंवा ते ब्रीडिंग करू शकत नाही. ठीक आहे. त्याला आपण इथिओलॉजिकल आयसोलेशन म्हणतो. एक आणखी आहे त्याच्यामध्ये, त्याचं नाव व्यवस्थित माहित नाही मला, पण त्यांच्यामध्ये काय असतात, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स डिफरंट असतात. ठीक आहे. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स स्ट्रक्चर कसं असते त्याचं डिफरंट असतं. ठीक आहे. जो एकाच ग्रुपमधले पॉप्युलेशन, एकाच पॉप्युलेशनचे मेंबर आहेत, पण त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं स्ट्रक्चर कसं असते वेगवेगळं असते, त्यामुळे ते एकमेकांसोबत रिप्रोडक्शन करू शकत नाही. त्याला आपण काय म्हणू शकतो, एक नाव आहे त्याचं, ते पाहून घेऊ आपण. ठीक आहे. नेक्स्ट काय सांगितलं, हे झालं रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. त्याच्यामध्ये प्री मेटिंग आयसोलेशन. नेक्स्ट आहे याच्यामध्ये पोस्ट मेटिंग ऑर द पोस्ट झायगोटिक आयसोलेशन. ठीक आहे, पाहून घेऊ. नेक्स्ट आहे पोस्ट मेटिंग और पोस्ट झायगोटिक आयसोलेशन. ठीक आहे. पोस्ट मेटिंग म्हणजे मेटिंगच्या नंतर. याच्यामध्ये एक पहिले येते की आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो गॅमेट मॉर्टॅलिटी. ठीक आहे. गॅमेट मॉर्टॅलिटी म्हणजे काय, मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यू. ठीक आहे. गॅमेट हॅव स्पेसिफिक लाईफ स्पॅन. गॅमेट जे स्पर्म आहेत, जे ओवा आहेत, जे मेल गॅमेट आहे, जे फिमेल गॅमेट आहे, त्यांचा पर्टिक्युलर लाईफ स्पॅन असतो. म्हणजे तेवढ्या वेळापुरते ते काय असतात, जिवंत असतात. त्याच्यानंतर काय होते, त्यांची डेथ होते. मग जर रिप्रोडक्शन झालं नाही, फर्टिलायझेशन जर झालं नाही, इफ फर्टिलायझेशन इज नॉट ऑकर देन काय होणार, गॅमेट डाय. ठीक आहे. काय होणार, गॅमेट काय होणार, गॅमेटची डेथ होऊन जाणार, म्हणजे रिप्रोडक्शन चालणार नाही. ठीक आहे. जर त्याच कालावधीमध्ये लाईफ स्पॅनच्या आतमध्ये जर आपण सांगू शकतो 3 दिवसाचा टाइम आहे ओवाचा लाईफ स्पॅन, आणि सपोज समजून घेऊ 72 अवर्सचा आहे कशाचा, स्पर्मचा, तर हे दोन त्याच टाइम पिरियडमध्ये जर फ्यूज होऊ शकले नाही, त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होऊ शकलं नाही, तर काय होतात, त्या गॅमेटची काय होते, मोर्टॅलिटी म्हणजे गॅमेटची काय होऊन जाते, डेथ होऊन जाते. ठीक आहे. म्हणजे हे सगळं सांगण्याचा उद्देश काय आहे की यांच्यामध्ये जर फरक आला, त्यामुळेच काय होतात, ते त्यांचे जेनेटिक मटेरियल वेगवेगळे येणार, आणि त्यामुळेच काय होणार, दोन वेगवेगळ्या स्पेसिस काय होणार, निर्माण होणार, असं सांगण्याचा उद्देश आहे. ठीक आहे. दुसरा आहे याच्यामध्ये झायगोट मोर्टॅलिटी. झायगोट मोर्टॅलिटी मध्ये आपण सांगू शकतो की सपोज काय झालं, जे ओवा होते आणि जे स्पर्म होते, सुरुवातीला सांगितलं गॅमेट मोर्टॅलिटी मध्ये यांचा जर लाईफ स्पॅनच्या आतमध्ये जर यांचा जे ठराविक काळ आहे त्याच्या आतमध्ये जर यांचं फर्टिलायझेशन झालं नाही, तर दोघांची काय होणार, डेथ होणार. ठीक आहे. पण झायगोट मोर्टॅलिटी मध्ये आपण काय सांगू शकतो, समजून घेऊ की यांचं फर्टिलायझेशन झालं होतं टाइम मध्येच, आणि झायगोट सुद्धा तयार झाला होता. तर हे झायगोट काय होते, झायगोट डाय. ठीक आहे. झायगोटची ऑटोमॅटिक डेथ होऊ शकते ड्यू टू द डिफरंट रिझन. ठीक आहे. खूप सारे रिझन असू शकतात की ज्याच्यामुळे काय होऊ शकते, झायगोटची काय होते, डेथ होते. ठीक आहे. झायगोट तयार झाल्याच्या नंतर झायगोटची ऑटोमॅटिक काय होणार, डेथ होणार. त्याचे रिझन वेगवेगळे असू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये लास्ट आहे स्टेरिलिटी. ठीक आहे. सगळं समजून घेऊ आपण की काय झालं इथे,
जे हे होते काय म्हणतो आपण त्याला गॅमेट्स होते, गॅमेट्स फ्यूज झाल्याच्या नंतर झायगोट सुद्धा तयार झाला, झायगोटची डेथ सुद्धा नाही झाली, त्यापासून नवीन ऑर्गॅनिझम सुद्धा तयार झाला, न्यू ऑर्गॅनिझम. ठीक आहे, नवीन ऑर्गॅनिझम सुद्धा तयार झाला. पण हा ऑर्गॅनिझम कसा असतो, स्टेराईल असतो. ठीक आहे, जो काय करू शकत नाही, रिप्रोडक्शन करू शकत नाही. ठीक आहे, तिला आपण काय म्हणू शकतो, स्टेरिलिटी. ठीक आहे, स्टेरिलिटी येते त्या नवीन ऑर्गॅनिझम मध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे हे काय होते, मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे एक काय आहे, इव्हॉल्युशनची थेअरी आहे, डॉब्झस्की नावाच्या सायंटिस्टनं बनवली होती त्यांच्या बुकच्या आधारावर. त्याच्यासोबत वेगवेगळे सायंटिस्ट होते. सिंपल सांगण्याचा उद्देश काय, 3 कन्सेप्ट मध्ये ही थेअरी आहे. जेनेटिक व्हेरिएशन, दुसरा आहे नॅचरल सिलेक्शन आणि तिसरा आहे आयसोलेशन. जेनेटिक व्हेरिएशन मध्ये काय सांगितलं, वेगवेगळ्या गोष्टींमुळे काय होते, त्यांच्या जेनेटिक मटेरियल मध्ये काय होते, व्हेरिएशन येते. ठीक आहे, याला आपण जेनेटिक व्हेरिएशन म्हटलं. याच्यामध्ये वेगवेगळे पॉईंट सांगितले. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे, आयसोलेशन. व्हेरिएशन आल्याच्या नंतर काय होणार, जे चांगलं व्हेरिएशन आहे त्याला काय करणार, निसर्ग काय करणार, सिलेक्ट करणार. जसं आपण पाहिलं होतं त्या मॉथ बद्दल. ठीक आहे, जेव्हा इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन नव्हतं तेव्हा व्हाईट कलरच्या मॉथचा नंबर वाढत होता, ब्लॅक कलरची डेथ म्हणजे त्यांचे नंबर कमी होत होता. आणि इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आल्याच्या नंतर ब्लॅक कलरचा अमाऊंट वाढला, नंबर वाढला आणि व्हाईट कलरचा कमी झाला. म्हणजे निसर्गानं त्यांच्या कंडिशननुसार काय केलं, त्यांना सिलेक्ट केलं होतं. याला आपण नॅचरल सिलेक्शन म्हटलं. म्हणजे व्हेरिएशन आल्याच्या नंतर ते व्हेरिएशन निसर्गाला धरून असले पाहिजे, निसर्गात ऍडजस्ट होणारे असले पाहिजे. ठीक आहे, त्याला आपण नॅचरल सिलेक्शन म्हणतो. फायनली काय पाहिलं, आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे काय, त्यांच्यामध्ये काय झालं पाहिजे, डिवायडेशन झालं पाहिजे. आणि डिवायडेशन अशा प्रकारे झालं पाहिजे की त्यांच्यामध्ये वेगवेगळं जेनेटिक मटेरियल डेव्हलप झालं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये मेटिंग झाली नाही पाहिजे. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, आयसोलेशन. या सगळ्या गोष्टींमधूनच काय होते, फायनली काय होते, नवीन स्पेसिस काय होते, तयार होते. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, इव्हॉल्युशन म्हणतो. ठीक आहे, अशा प्रकारे हा पॉईंट काय झाला, इथेच संपला. ठीक आहे.